नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलंय. जेव्हा गेल्या आठवड्यामध्ये विरोधकांनी राज्यपालांची भेट घेतली होती, ज्या वेळेला विधिमंडळ कामकाज समितीची बैठक झाली आणि केवळ 2 दिवसाचं अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला 5 आणि 6 जुलैला. तर या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये नेमकं पदरात काय पडणार आहे, जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का? या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये तारांकित असेल, लक्षवेधी असेल किंवा प्रश्नोत्तराचा तास असेल, हे होणार नाही आहे. तर मग या गोष्टी होणार नाहीत तर या अधिवेशनामध्ये नेमकं काय होणार आहे? केवळ पुरवणी मागण्या मान्य करून सरकार आपला कारभार पुढे नेण्याचा प्रयत्न करते का, की सभागृहामध्ये जी काही प्रश्न उपस्थित होतील याला तरी सरकारला उत्तरं द्यावीच लागतील आणि त्यातून पुढे होणाऱ्या गोष्टी, जनतेच्या प्रश्नांवरती चर्चा होणं, कोरोनाच्या स्थितीवरती चर्चा होणं, शाळांच्या प्रश्नावरती चर्चा होणं, ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीतली चर्चा होणं, 10वी-12वीच्या निकालाविषयी चर्चा होणं, राज्यात व्यावसायिकांच्या झालेल्या हाल अपेष्टांबद्दल चर्चा होणं आणि एकूणच सगळ्या परिस्थितीमध्ये विधानसभेला आता अध्यक्ष नाही आहे. मागचं अधिवेशन अध्यक्षाविना झालं, उपाध्यक्षांच्या जोरावर अधिवेशन पार पाडलं गेलं. या सगळ्याच बद्दल जी चर्चा आहे आणि त्याच्यातनं 3 महत्त्वाचे प्रश्न राज्यपालांनी जे प्रश्न उपस्थित केले मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये, की अधिवेशनाचा कालावधी वाढवला जावा अशी मागणी विरोधकांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली. विधानसभेच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदाबाबत विषय उपस्थित केला आणि ओबीसीच्या आरक्षणावरून राज्यात जो आत्ता सध्या कळीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे निवडणुका सद्यस्थितीमध्ये घेऊ नयेत अशा प्रकारे राज्यपालांनी विरोधकांनी केलेल्या निवेदनाच्या मागणीचं पत्र पुढे राज्य सरकारच्या विचारासाठी म्हणून पाठवून दिलं आणि यावर काय निर्णय तुम्ही घेतला आहे हे मला अवगत करा असंही त्या पत्रात नमूद केलं आहे. याचबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते सचिन अहिर आहेत, आपल्यासोबत भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे पुण्यावरून आहेत आणि आपल्यासोबत सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅडम ह्याही आहेत. मला सुरुवात सचिन अहिर आपल्यापासून करायची आहे. आपण मंत्रीही राहिलेला आहात, आपण सभागृहात कामही केलं आहे. 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये काय साध्य होणार आहे का, की हा कालावधी वाढवला पाहिजे, जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यावर चर्चा झाली पाहिजे आणि या बाबतीतला विचार सरकारने केला पाहिजे? सचिन यार, आवाज येतोय माझा? सॉरी. नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे की कुठच्याही विधिमंडळाचा जो कामकाज असतो त्याला वेळ मर्यादा निश्चितपणे जास्तीत जास्त मिळाली पाहिजे, ही भावना फक्त आमदारांची नाही तर सर्व लोकप्रतिनिधी आणि जनतेची पण असते. कारण त्यामागची भूमिका असते की बघ त्या निमित्ताने जो वर्षभराचा किंवा 3 महिन्याचा 6 महिन्याचा जो काही प्रश्न निर्माण झाले त्याची चर्चा होऊ शकते, शासनाकडनं तसं उत्तर देखील आपण मिळवू शकतो. पण ही जी परिस्थिती का उद्भवली ह्याच्याकडे आपल्याला पाहावं लागणार आहे. आपण पाहिलं असेल की पावसाळ्यात सचिन अहिर, तुमचा आवाज पोचत नाही आहे. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. सिद्धार्थ शिरोळे, विरोधकांनी केलेल्या मागण्यांच्या मुद्द्यावरतीच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आहे. तर 2 दिवसामध्ये तुमच्या काही इच्छा होत्या का, की आमदार म्हणून काही लक्षवेधी लागावी, आपली तारांकित प्रश्न किंवा आपले कुठले तरी तिथे पटलावरती यावेत आणि त्याच्यावर चर्चा व्हावी? पण आता 2 दिवसात हे काहीच होणार नाही आहे. ह्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? सिद्धार्थ, तुमचा आवाज म्यूट झालाय, तिथलं फक्त म्यूट बटन काढा. मला सर्वप्रथम एवढं म्हणायचं आहे की समजा अधिवेशन न घेण्याचं किंवा कमी घेण्याचं कारण समजा कोविड असेल तर मला सरकारला विचारावं वाटतं की आतापर्यंत विधिमंडळातले जे काही सगळे कामगार असतील, अधिकारी असतील, हे नक्कीच वॅक्सिनेट झालेले असतील. बहुतांश आमदार यांचा पहिला डोस तर नक्कीच झालेला आहे आणि दुसरा डोस सुद्धा म्हणजे बऱ्याच लोकांचा दुसरा डोस पण झाला असेल. तर समजा अख्खं विधिमंडळातले जे तिथे येऊन रिप्रेझेंट करणारी लोक किंवा काम करणारी लोक आहेत हे समजा वॅक्सिनेट झाले असतील तर मग ह्यांना मूळ मुद्दा कोविडचा जाणवतो कुठं हेच मला कळत नाही. आज केंद्र सरकारने दिल्लीमध्ये जवळजवळ 1 महिन्याचं अधिवेशन हे प्लॅन केलेलं आहे. त्या पद्धतीने 500च्या वर खासदार हे वॅक्सिनेट करून घेतले. आपल्याकडे वॅक्सिनेशनचे शस्त्र असताना कोविडचं कारण देण्याचं अधिवेशनासाठी तरी गरज नाही. तेव्हा मला असं वाटतं की मूळ आपण वॅक्सिनेट झालेलो असू किंवा आपण करून घेऊ, सगळ्यांना पहिला डोस तरी किमान आपण सगळे तिथे येणारे कर्मचारी वॅक्सिनेट होऊ शकतात
आणि वॅक्सिनेट झाल्यानंतर इन्फेक्शनचं प्रमाण हे फारच कमी आहे. अन्यथा डेथ तर अजिबातच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे कारण देऊ नये. अनेक विषयावरती गेल्या 1 वर्षभरात फक्त 18 वेळा अधिवेशनाचे आपलं अधिवेशन हे घेता आले. 18 वेळा फक्त गेल्या जवळजवळ 15 महिन्यामध्ये. तेव्हा मला असं वाटतं की आता अनेक विषय प्रलंबित आहेत. समजा आपल्याला संभाव्य तिसरी वेव्ह आहे, आर्थिक पुनर्उभारणी आहे, मराठा आरक्षण आहे, ओबीसीचं आरक्षण आहे, या सगळ्या विषयावरती चर्चा न करण्यासाठी दुसरं काय कारण सापडत नाही म्हणून कोविडचं कारण दिलं जातं असं माझं मत आहे. तर वॅक्सिनेशनवरती उत्तर द्यावं या सरकारची एवढीच माझी मागणी आहे. वॅक्सिनेट करून का नाही अधिवेशन घेत आहेत? सचिन अय्यर, वॅक्सिनेशन सगळ्यांचं होऊ शकलं असतं. सचिन अय्यरांचा परत संपर्क आपला झालेला नाही, आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊ. पण नानवडेकर मॅडम, मागणी सिद्धार्थ शिरोळेंची रास्त आहे की मागच्या वेळेला देखील जी अधिवेशनं झाली या कोविडच्या काळामध्ये, त्यावेळेला आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांसहित सगळ्यांचं टेस्ट करण्यात आल्या, आमदारांच्या टेस्ट करण्यात आल्या, त्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या टेस्ट करण्यात आल्या, कर्मचाऱ्यांची करण्यात आली. आणि एवढंच नाही तर ज्या 1 आठवड्याचं अधिवेशन असेल आणि परत दुसऱ्या आठवड्यातलं अधिवेशन सुरू होणार असेल तर त्याच्या आधी देखील टेस्ट करून त्यांना एंट्री दिली गेली, ते परत प्रवेश दिला गेला. तर ही प्रक्रिया एकीकडे राबवता आलीच असती ना. 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये साध्य काहीच होणार नाही आहे. म्हणजे अधिवेशन घेण्याचा आपण फार्स करतोय असं सरकारला दाखवायचं आहे की अधिवेशन घटनेप्रमाणे आम्ही घेतलंय म्हणून हा फार्स पूर्ण करायचा? राजेंद्रजी, आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. हे उरकल्यासारखं जे प्रकरण असतं त्या प्रकारे हे सरकार हे अधिवेशन घेत आहे असा समज व्हायला इथे पूर्णपणे जागा आहे. बायोबबल तयार करून जर मालिकांचं शूटिंग होऊ शकतं, बरोबर, बायोबबल तयार करून जर निवडणुका होऊ शकतात, तर अधिवेशन का होऊ शकत नाही हा खरोखर न कळण्यासारखा प्रश्न आहे. आणि त्याच्या खोलात जायचा जर प्रयत्न केला तर आपल्याला सरळ सरळ असं दिसेल की मागच्या अधिवेशनामध्ये मनसुख हिरन यांच्या हत्येनंतर विरोधी पक्षाला जे काय मायलेज मिळालं त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या अधिवेशनाचा कालावधी कमी करायचा किंवा अत्यल्प ठेवायचा प्रयत्न केलाय का ही शंका घेण्यास वाव आहे. खरं तर महाविकास आघाडी हे 3 पक्षांचं एकत्र आलेलं सरकार आहे. त्यांच्याजवळ संख्याबळ आहे. त्यामुळे चर्चेला न घाबरता केवळ 2 दिवस अधिवेशन न घेता ते किमान 2 आठवडे तरी घ्यायची गरज होती. राष्ट्रकुल संसदीय पक्षाचे काही नियम आहेत. त्यानुसार प्रत्येक राज्याचं अधिवेशन हे 100 दिवस चालावं अशी अपेक्षा व्यक्त केली गेलेली आहे. हा काही नियम नाही. कोविड परिस्थितीत न्यू नॉर्मलची परिमाणही बदललेली आहेत. पण तरीही 2 दिवसाचं अधिवेशन म्हणजे चट्टावरचं, मला पुढचा शब्द वापरायचा नाही, असा प्रकार आहे की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अजूनही अधिवेशनाचा कालावधी वाढवू शकते. अजूनही अधिवेशनाचा कालावधी वाढवू शकतात. सचिन अय्यर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मी पुन्हा एकदा. सचिन अय्यर, तुमच्याकडचे कनेक्शनवरती म्यूट बटन जर तुम्ही ऑन केलं तर बोलता येईल आपल्याला. येतोय सचिन अय्यर माझा आवाज? जी येतोय प्लीज. येस. तर हाच मुद्दा आहे की जो सिद्धार्थ शिरोळेंनी उपस्थित केला की वॅक्सिनेशन जर आपण सगळ्या आमदारांचं केलं, त्यांच्या पीएनचं केलं, तिथे उपस्थित असणाऱ्या काही पत्रकारांचं, ज्यांचं झालं नसेल ज्यांचं झालं असेल असे सगळे पकडून जर आपण केलं तर कदाचित काही गोष्टी सुरळीतपणे पार पाडू शकतात. हॅलो, येतोय आवाज? हॅलो सचिन अय्यर, येतोय आवाज माझा? सचिन अय्यरपर्यंत आपला आवाज व्यवस्थित पोहोचत नाही आहे. पण मुद्दा सिद्धार्थ शिरोळे हाही आहे की वेगवेगळे प्रश्न जेव्हा अधिवेशनाच्या काळामध्ये समोर आणले जातात, जसं तुम्ही आत्ता संसदेचं उदाहरण दिलं, संसदेचं अधिवेशन सुरू होईल आणि साधारणतः ऑगस्ट महिन्यापर्यंत ते चालेल, जे पावसाळी अधिवेशन जे अपेक्षित आहे किमान महिनाभर तरी संसदेचं अधिवेशन चालावं, जेणेकरून देशाचा सगळा कारभार असेल, त्याच्याबद्दलची चर्चा असेल, त्यात येणारे प्रश्न असतील, वेगळे त्या चर्चेले जातात. तसाच राज्याचा विचार आहे. म्हणजे आता राज्याचा आत्ताचा आपण जर एक कोरोना आपण सतत म्हणतोय, कोरोना वाढतोय, कोरोना कमी होतोय, रोजचे आकडे येत आहेत, जात आहेत, तिसरी लाट येईल की नाही माहीत नाही, दुसऱ्या लाटेचं संक्रमण हे अजून वाढू शकतं, तिसरी लाट ही दूरची गोष्ट आहे. ह्या सगळ्या चर्चा आत्तापर्यंत वारंवार केल्या गेल्या. पण या चर्चेच्या दरम्यान देखील 2 आठवड्याचं अधिवेशन मुंबईत पार पडलंच ना. मग त्यावेळेला कोरोना कुठे गेला होता?
त्यावेळेला काही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेच अधिवेशनाच्या काळामध्ये, काही कर्मचारी सापडले, काही पोलीस कर्मचारी सापडले, पण तरी 2 आठवड्याचं अधिवेशन सरकारने घेतलंच. मग आता सरकार माघार का घेत आहे? नाही, करोना संपला असं तुमचा दावा आहे का? आणि जे तज्ञ जे सचिन नायर, येतोय आवाज? ते सर्व बोला. वेडे आहेत, असं तुमचं काही ग्राह्य आहे का? नाही, कोरोना संपला असं अजिबात आम्ही म्हणत नाहीये. मुद्दा हा आहे नाही, म्हणजे की task force आहे ते मूर्ख आहे असं वॅक्सिनेशन, तुम्हाला सिद्धार्थ म्हणायचं शिरोळे म्हणाले की वॅक्सिनेशन जर सगळ्यांचं केलं तर किमान तुम्ही काही एवढं गोष्टी जर आपण टाळू तुम्ही शकतो. gravity जर ऍज अन अँकर म्हणून, आपण एक अँकर आहात आणि आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा सर्वांचाच एक वेगळं आहे. तुम्ही एक दोन्ही बाजू समजून घेऊन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, या मताचा मी आहे. आपण एक समजून घ्या की काही निकष असतात, काही निर्णय असतात, काही टास्क फोर्सचे सजेशन असतात. एका बाजूला आपण लोकांना लॉकडाऊन सारखी परिस्थिती आपण जमा करतोय, दुसऱ्या बाजूला आपण आमदारांना एकाच ठिकाणी कुठेतरी क्वारंटीन करणार नाही आहोत. ते येतील जातील, ते रोज त्यांचे अँटीजेन टेस्ट करणार, सर्व काय करणार. काय प्रॅक्टिकलिटी गोष्ट व्हायला पाहिजे. आणि आपण नकारलं नाही का अधिवेशन केलं नाही, आपण म्हटलं या मताशी आम्ही सहमत आहोत की ही वाढवली पाहिजे, पण सर्व पक्षांनी आज मिळून घेऊन तो निर्णय घेतला. आता बीएससी मध्ये येऊन एक गोष्ट सांगायची आणि बाहेर येऊन घेऊन त्याचा सांगायचं का नाही अधिवेशन वाढवा, हे मला वाटते बोलणं उचित होणार नाही विरोधी पक्ष नेते या नात्याने. सचिन, अधिवेशन होतो, चर्चा होते. आता आपण ज्यावेळी इकडची गोष्ट करतोय, पार्लिमेंटची गोष्ट कोण का करत नाही? पार्लिमेंट पण सेशन ज्यावेळी होत होता ना, गेल्या वर्षी पार्लिमेंट सेशन झाले नाही, त्याची आपण चर्चा केली नाही दुर्दैवाने. त्यावेळेस पण आज चर्चा केली आहे का? मुख्यमंत्री नाही, नाही, महोदय, नाही, असं काहीतरी वेगळा गैरसमज माननीय नाही. मुख्यमंत्री चर्चा महोदय- प्रत्येक मुद्द्यावर या कार्यक्रमाचा निवेदक आणि सूत्रसंचालक म्हणून वारंवार केलेली आहे. मुद्दा इतकाच आहे सचिन अहिर की या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये, म्हणून मी सुरुवातीला पण म्हणालो की आपण मंत्री होतात यापूर्वीच्या आपल्या कार्यकाळामध्ये, आपण आमदारही होता, आपण या सगळ्या संसदीय प्रणालीचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे 2 दिवसामध्ये किमान एखाद्या खात्याचा तरी प्रश्न सुटतो का हो? एखाद्या मतदारसंघातल्या छोट्या गावातल्या माणसाचा तरी प्रश्न सुटू शकतो का? हा माझा कळीचा प्रश्न आहे. कारण जनतेचे प्रश्न घेऊन शेवटी इथं बसतो मी. पावसाळी अधिवेशन शक्यतो आठवडा 2 आठवडा होत नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं की मी आपल्या मताशी सहमत आहे की वेळ वाढवलीच पाहिजे, पण मी हाही तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी एक पार्लिमेंटरी एक प्रोसेस असते, त्याला बीएससी असते. ते बीएससी मध्ये या गोष्टी बसून चर्चा होतात. मी इकडे आपण बाहेर येऊन काय बोलतोय त्यापेक्षा विधिमंडळातील सदस्य, विधिमंडळाचा जो सचिवालय आहे त्याच्याबद्दल त्यांची भावना काय, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि मला असं वाटतं की शासन म्हणून कदाचित त्यांनी त्या सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या असेल, म्हणून हा प्रोग्राम 2 दिवसाचा ठरला. आता 2 दिवसामध्ये बीएससी मध्ये मी अगोदरच उल्लेख केला की परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते असतात, तिकडे विरोधी पक्षाचे सदस्य पण असतात, विधानसभेमध्ये पण विधिमंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्याचे सदस्य असतात. मग तिकडे हा सहमत झाल्यानंतर मग हे चर्चा मला वाटते विरोधकांनी करणं योग्य नाही. अँकर म्हणून आपण मुद्दा मांडता त्या मुद्द्याशी मी सहमत आहे की आपल्याला वेळ वाढवलंच पाहिजे, कारण आमदार असतील त्यांनाही आपापल्या भागातले जे प्रश्न आहे मांडण्याची संधी मिळते. संपूर्ण जनता देखील वेगवेगळे विषय कोविडच्या व्यतिरिक्त, कोरोनाच्या व्यतिरिक्त पण जे निर्माण झालेले आहेत, मग दुष्काळासारखी परिस्थिती असेल, पावसाळीसारखी असेल, पुरासारखी परिस्थिती असेल किंवा इतर समस्या या बेरोजगारीची झाली, ते सर्व विषय मांडण्यासाठी आपला विधिमंडळाचा हा व्यासपीठच एक व्यासपीठ असतो का जिकडे लोकांची भावना असते की हे विधिमंडळामध्ये आपल्या आमदार, स्थानिक आमदार किंवा लोकप्रतिनिधी मांडल्यानंतर सरकारला जाब विचारते आणि सरकारने तिकडे धोरण म्हणून जाहीर केल्यानंतर तो धोरण म्हणून लोकांच्या समोर येऊ शकतो. तर या मताशी मी सहमत आहे, पण आपण दुसरी बाजू जी आहे ही नकारता येणार नाही की कोविडची तिसरी लाट, तिसरी सावड, आपण अजून लॉकडाऊन पिरियड मध्ये आहोत. मी समजू शकलो असतो की लॉकडाऊन झालेलं नाही, जसं मागच्या वेळी आपण बघितलं, आपण अँकर म्हणून आपण बोललात की जे बजेट सेशन मध्ये आपण हे केलं, मग आता का नाही? बजेट सेशन मध्ये लॉकडाऊन सुरू नव्हता. बजेट सेशनच्या नंतर 20-21 तारखेच्या नंतर लॉकडाऊन झालेलं आहे. अजूनही आपण लॉकडाऊन मध्ये आहोत. काही शिथिलता आपण आणलेली आहे, ती फक्त काही एसेन्शियल गोष्टीसाठी लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून करतोय. पण आपण अधिवेशनं मोठमोठी करायची किंवा त्याच्यातली आमदार खासदार यांच्या सर्व असलेला त्यांच्या बरोबर सिस्टम मंडळ राजोराज आपण भेटायचं. मग आपण नेमकं काय संकेत देऊ आपण लोकांना की एका बाजूला तुम्ही आम्हाला सांगताय घरी बसा आणि दुसऱ्या बाजूला तुमचं हे सर्व कामकाज चालू आहे. या दोन्ही गोष्टी आपल्या समोर मांडण्याची भूमिका माझी यासाठी की हे बॅलन्स करून कुठेतरी हा निर्णय झाला असावा, असं माझं मत आहे. सिद्धार्थ शिरोळे, आपलं म्हणणं काय? नाही, सर्वप्रथम मला आश्चर्य वाटतंय की एक मताने हा निर्णय झाले, जे सचिन नायर म्हणतात. मला असं वाटतं की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल की विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या बैठकीनंतर, त्या मीटिंग नंतर लगेच भूमिका जाहीर केली होती की
2 दिवसाचं अधिवेशन हे काही याला काही सेन्स बनत नाही. मला ती उत्तरच देत नाहीत की व्हॅक्सिनेशन वरती काही शंका आहे का, की आपण सगळ्यांना व्हॅक्सिनेट केलं तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो? बरं, कामकाज करायला महाराष्ट्राच्या जनतेला काही अडचण असू शकते का? सर्व आमदार मिळून आठवड्याभरामध्ये केंद्र नाही नाही, आपल्या आमदारांचं म्हणतोय सचिनजी, आपल्या आमदारांचं सर्व अधिकाऱ्यांचं झालेलं आहे ऑलरेडी. आपण सगळे व्हॅक्सिनेटेड आहोत. व्हॅक्सिनेशन आमदारांचं झाल्यानंतर पण आपण आमदारांना काही विधिमंडळामध्ये कोंडून ठेवणार नाही आहोत. त्यांना त्यानंतर ते जातील, कार्यकर्त्यांना भेटतील, परत आपण आल्यानंतर बिलकुल, टेस्ट पण घेऊ शकतो. हेही मत तुमचं कालावधी वाढवू नाहीच आहे, मी सुरुवातीला सांगितलं. पण आपण ज्यावेळी हे शक्यतो टाळता येईल का, आणि लॉकडाऊन पिरियड असताना समजू शकतो लॉकडाऊन पिरियड नाही आणि शासन म्हणून मग जे आरोप केला जातोय त्या शासनाला उत्तर द्यायचं नाही, शासनाला सामोरे जायचं नाही, यासाठी मी माझी त्या शासनाच्या वतीने किंवा पक्ष म्हणून घेऊन मी बाजू मांडतोय की असं कुठेही टाळायचं नाहीये. वाढवता आलं असतं तर नक्की आपण वाढू, पण आता आपण लॉकडाऊन संपलेलं नाही हे मला नम्रपणे आपल्या समोर नजरेत आणून द्यायचंय. साहेब, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. तर मी तरी तुम्हाला माझं मत आहे की मी तुम्हाला म्हणतोय की व्हॅक्सिनेशन एक असं शस्त्र आहे की ज्याच्या पुढे आपली सिक्युरिटी आणि आपल्याला कोणालाही जरी भेटत असू जरी आपलं तरी आपण तसे सुरक्षित आहोत. आणि तेवढी काळजी तर मला वाटतं जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून सर्व आमदार आणि अधिकारी घेतच असतील. तेव्हा मला असं वाटतं की केंद्र सरकार सुद्धा जेव्हा विचार करतंय, ऐका ना साहेब, एकच मिनिटं साहेब, ऐका फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की आपण समजा आता ही लेवल अनिल शिरोळेंचा सिद्धार्थ शिरोळेंचा आपला संपर्क तुटलेला आहे, माफ करा, मी अनिल शिरोळे नाव घेतलं. नानिवडेकर मॅडम, या केवळ व्हॅक्सिनेशनचा एक मुद्दा जो आत्ता मगाचपासून येतोय हा इतकाच आहे का मर्यादित याला, की याही पलीकडे काही अधिवेशनातले महत्त्वाचे मुद्दे आहेत? 11वीच्या प्रवेशाचा गोंधळ आहे, आता पुढे काय होणार? 10वी-12वीच्या निकालाचा अजून काय सुरू आहे त्याचा पत्ता लागत नाही आहे. ऑनलाईन शिक्षणाचा जो काही गोंधळ उडालेला आहे त्याच्यात काही ताळमेळ लागत नाही आहे. हे प्रश्न चर्चेला आणल्याशिवाय सुटतील का? नानिवडेकर मॅडम, प्रश्न सरळ सरळ असा आहे की अनेक गोष्टी होत असताना अधिवेशन का होऊ शकत नाही? महाराष्ट्र राज्यांनी निवडून दिलेल्या आमदारांनी महाराष्ट्राच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन आहे. सध्या परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आलेली आहे. पॉझिटिव्हिटीचा रेट महाराष्ट्राचा हा नियंत्रणात आल्यासारखा आहे. सरकारच त्याबद्दल स्वतःची पाठ ठोकटून घेत आहे. आनंद आहे आपल्याला जनता म्हणून या अचिव्हमेंट बद्दल, पण मग अधिवेशनापासून घाबरण्याचं अजिबातच काही कारण दिसत नाही. दुसरा, या अधिवेशनातला सर्वात महत्वाचा मुद्दा सध्या उपस्थित होतोय तो आहे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा. बरोबर. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी आज पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ही निवडणूक तुम्ही या अधिवेशनात घेणार आहात की नाही ते मला कळवा. राज्यपाल हे केंद्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून वागतायत, ते भाजपचे राज्यपाल आहेत असे बरेचदा आरोप करून झाले. त्या आरोपात तथ्य नाही असं अजिबात म्हणायचं कारण नाही. पण संविधानिक जे पद आहे त्या पदाचा आदर करून नियमानुसार अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे की नाही याच्यावर महाविकास आघाडी सरकार काय उत्तर देईल त्याबद्दल उत्सुकता आहे. सचिन भाऊ, तुमच्या आघाडीकडे एवढं मोठं बहुमत असताना ही निवडणूक घेऊन अध्यक्षपदाचा उमेदवार जिंकवून आणून भारतीय जनता पक्ष जे सातत्याने चमत्कार होईल, करेक्ट कार्यक्रम होईल, उद्या पहाटे शपथविधी झालेला असेल अशी जी सतत वाचाळगिरी करतायत त्याला उत्तर देण्याची संधी तुमच्या महाविकास आघाडी सरकारला मिळणार आहे. आम्हाला पत्रकार म्हणून, अँकर म्हणून, नागरिक म्हणून खरंच कळत नाही की अशी संधी महाविकास आघाडी सरकार का गमावत आहे. मगाशी नवाब मलिक साहेबांनी अत्यंत चांगल्या रीतीने सांगितलं की आमच्याजवळ जी काय मतं आहेत त्यापेक्षा अधिक मतं मिळतील आणि अध्यक्ष निवडून येईल. मग इतका जर आत्मविश्वास आहे तो असायलाच हवा. सरकार आहे, सरकारच आपले प्रश्न सोडवणार आहे, सरकारला प्रत्येक नागरिकाच्या शुभेच्छा असल्याच पाहिजेत. पण मग अधिवेशनाचा कालावधी कमी करायचा, पुरवणी मागण्या सोडून तिथे काही चर्चाच होणार नाही म्हणायचं, 2 दिवसांचाच कार्यक्रम ठेवायचा, हे सगळं काय चालू आहे? जनतेच्या मनात महाविकास आघाडी स्वतःबद्दल का संदेह निर्माण करते? सचिन भाऊ, तुम्ही अतिशय चांगले संसदपटू होतात. सिद्धार्थ शिरोळे हे नवीन आमदार या निमित्ताने निवडून आलेले आहेत. असे सगळे अनुभवी नवे निवडून आलेले एकत्र मिळून जनतेच्या प्रश्नांना का वाचा पडत नाही? घाबरायचं का या चर्चेला किंवा अधिवेशनाला?
ते न उलगडलेलं कोड आहे, त्याच्यावर जरा प्रकाश टाकावा. सचिन भाऊ उत्तर द्या. नक्कीच, म्हणजे जसं ताईंनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की बाबा विधानसभेचं अध्यक्षपद हे रिक्त राहणं काही संयुक्त नाहीये. पण मला या गोष्टीचा पण नक्कीच आनंद होतोय की महामये राज्यपालांना याची आठवण योग्य वेळ आली. 12 विधिमंडळातील सदस्य खाली चाललेले आहेत, त्यांचा सोयीनुसार त्यांना विसर पडतो, याही गोष्टी नकारता येणार नाही. पण चांगली गोष्ट आहे की त्यांना विधिमंडळातील कामकाज किंवा काय हे बघतायत. मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की विधानसभेचा अध्यक्ष नाही म्हणून कुठची बिलं थांबवले गेले किंवा थांबवले जात नाही. सेक्शन 10C प्रमाणे हे जे विधानसभेचे अध्यक्ष नसताना उपाध्यक्ष ही जबाबदारी पार पडतात. हे पेच का निर्माण झालं की विधिमंडळातील अध्यक्षांनी स्वतःहून स्वइच्छेने राजीनामा दिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. ती निर्माण झाल्यानंतर जे कामकाज विधिमंडळाचं आहे, जे वेळ त्याच्यामध्ये मर्यादित ठेवलेले आहे, त्याच्यात हा एक विषय आणायचं का नाही आणायचं हा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासनाने कदाचित तो विचार केला असेल की आज आणायची गरज नाही, पुढच्या वेळी आपण आणू शकतो आणि म्हणून आणण्याचं काम केलं जाईल. ताई आपण म्हटल्याप्रमाणे की बहुमत हे आमच्याकडे आहे, हे कोणी सांगायचं म्हणजे निर्विवाद कोणी नकारू शकणार नाही. आणि ज्यावेळी विधिमंडळाच्या व्यासपीठावरती विधानसभेचा अध्यक्ष असेल किंबहुना पुरवणी मागण्याच्या बाबतीत असेल, आम्ही आमची मेजॉरिटी दाखवण्यासाठी सक्षम आहोत. आपण म्हटलं ही गोष्ट खरी आहे आणि म्हणून त्याच्यातली चर्चा सुरू आहे. ती चर्चा अंतिम स्तरावरती आहे. नावाची चर्चा आज आपण वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनलच्या माध्यमातून पाहतोय. मला वाटते माननीय मुख्यमंत्री महोदय सक्षम मुख्यमंत्री आहेत, त्याच्याबद्दल योग्य ते तोडगा काढतील. कुठेही त्याच्यासाठी कामकाज थांबलेलं आहे अशीतली गोष्ट नाहीये. पण आपण सांगितल्याप्रमाणे की विधिमंडळाचा असलेलं अधिवेशन ही कालावधी ही कमी आहे, या मताशी मी सहमत आहे. बिलकुल ही वाढू शकतो आपण. पण आपण जसं माझे सहकारी आमदारांनी सांगितल्याप्रमाणे की फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन नाही, बीएससी मध्ये हा मांडण्याचा अधिकार विरोधी पक्षीय नेत्यांनी त्यांना आहे, ते त्यांनी कदाचित मांडला असेल, त्यांनी त्यांना ओव्हरऑल शासनाने केलं असेल, तर ती गोष्ट चुकीची आहे, त्याही मताचा मी आहे. पण हे करत असताना तिकडे बोलायचं आणि तिकडे मान्य करायचं आणि नंतर मग बाहेर येऊन मान्य करायचं नाही, असं काय प्रकार होता कामा नये, एवढंच आमचं म्हणणं. नाही, पण याच्यात एक गोष्ट आहे सचिन भाऊ की केवळ विधानसभेच्या अध्यक्षाचा मुद्दा हा एक त्यातला कार्यक्रमातला भाग झाला. अधिवेशन किती दिवसाचं व्हावं ह्याच्यावर आता सरकार राज्यपालांना काय उत्तर देणार हा दुसरा मुद्दा झाला. पण या दरम्यानमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत, शाळा चालू झालेल्या आहेत, ऑनलाईन शिक्षणाचा सगळीकडेच गोंधळ आहे, काही ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळत नाही आहे, अजूनही ज्या ठिकाणी ऑनलाईन इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नाही आहे अशी राज्यातले जे माझ्याकडे आकडेवारी आहे, तुम्ही कदाचित सरकारकडे खातरजमा करू शकता, 55 लाख विद्यार्थी आजही या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. शहरातल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पुढे चालला आहे, ते अभ्यासक्रम पूर्ण करून पुढे जात आहेत. दुसऱ्या बाजूला 11वी प्रवेशाचं काय करायचं याचं काही सुतोवाच नाही, CET परीक्षेचं पुढं काय होणार याचंही काही नाही आहे. म्हणजे हा गोंधळ निस्तरायचा कसा, ह्याच्यासाठी किमान सविस्तर चर्चा व्हायला नको का? चर्चा होऊ शकते आणि विधिमंडळ हा एक व्यासपीठ आमदारांसाठी जरी असता तरी देखील त्याच्या व्यतिरिक्त त्या विभागाचे मंत्री आहेत, दिलेल्या वेळानुसार ते बोलू शकतात, मांडू शकतात. आपल्या माध्यमातून पण ज्या विषय येते त्या शासनाने त्याला उत्तर देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यात त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका नक्कीच केलेली आहे. आणि म्हणून आपण म्हटलं की विधिमंडळ कमी झालं म्हणून प्रश्नाची चर्चा होणं न होणं हा अयोग्य. चर्चा होऊ शकतात. विरोधी पक्षीय नात्यांनी ते जी भूमिका मांडली त्या भूमिकेवरती सकारात्मक प्रत्युत्तर देण्याचं काम किंवा त्यातून मार्ग काढणं हे आम्ही करू शकतो. आणि निवड फक्त विरोधी पक्ष नाही, पण आज सत्ताधारी आमदारांपैकी पण अनेक लोक आहेत, ज्यावेळी ते येतात चर्चा करतात तर आपण त्या विषयीची चर्चा पण करून त्याच्यातून मार्ग काढतो ना, आणि ते नक्की काढण्याची भूमिका राज्य शासनाची आहे हे मी त्यांच्या वतीने ठामपणे सांगू शकतो. बरंच सिद्धार्थ शिरोळे आपल्यासोबत असतील तर मला त्यांना एक प्रश्न निश्चितपणे विचारायचा आहे की सिद्धार्थ शिरोळे, मगाशी जसा मी उल्लेख केला की तारांकित प्रश्न असतील, लक्षवेधी असतील किंवा शून्य प्रहरातला प्रश्नोत्तराचा तास असेल, याच्यात जी आमदारांना आपले काही वेगळे मुद्दे मांडून चर्चा घडवण्याची संधी मिळते त्यापैकी यावेळेस काही होणार नाही. तर एक
आमदारकीतला हा एक वेगळा अनुभव तुमच्या वाट्याला येणार आहे का यावेळेला, की ह्याच्यातलं काहीच होणार नाही, आपण एखादा प्रश्न विचारला तर किमान लेखी तरी उत्तर विधिमंडळाच्या प्रक्रियेमधून मिळतं आणि त्याच्यातून काहीतरी समाधान तरी मिळतं की बाबा खात्याच्या मंत्र्यांनी किमान हे उत्तर तरी दिलंय की हा प्रश्न मार्गी लागणार आहे. पण आता या तिन्हीपैकी काही होणार नाही, याच्याबद्दल तुमच्या मनात काय मुद्दा नेमका समोर गेले येतो? 15 महिन्यामध्ये फक्त 18 वेळा विधिमंडळात येण्याचं मला संधी मिळाली आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता ह्या वेळेला तरी असं वाटत होतं की बाबा वॅक्सिनेट झालोय आणि सर्वच जण आम्ही वॅक्सिनेट झालोय, त्या ह्याला चांगलं 6 आठवड्याचं मोठं अधिवेशन होईल. आणि मला माहिती की सचिन अय्यर यांची पण इच्छा असेल, त्यांना पण खूप विषय मांडायचे असतील त्याच्यावरती. पण काय नेमकं गणित कुठं गणलंय मला हे कळेना अजून. पण मला तर वाटतं की हा शस्त्र वापरून वॅक्सिनेशनचा आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राची चिंता पडली, त्यांच्या महाविकास आघाडी सरकारला सुद्धा पडली, आम्हाला सुद्धा पडली. पण आम्हाला संधी सर्व आमदारांना ही दिली पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मला असं वाटतं की महाराष्ट्र एक प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे. महाराष्ट्रात जरी कोविडमध्ये आपण सगळ्या लाटा आपल्याकडे पहिल्या आल्या, बरोबर आहे, त्याच्यानंतर आपण सगळ्या लाटांमधनं बाहेर पण पहिले पडलो. आता मला असं वाटतं की अधिवेशनचे जे प्रेसिडेंट्स आहे ते सुद्धा महाराष्ट्राने सेट करावा. जसं ताई म्हणलं की एवढं कौतुक आपण आपल्या कोविड मॅनेजमेंटचा महाराष्ट्राने करून घेतला असेल किंवा लोकांनी केलं असेल, तर अशा प्रकारचं प्रोग्रेसिव्ह अधिवेशन हे भारत देशाला आपण महाराष्ट्रापासून हे आपण जेव्हा आयोजित करू तेव्हा मला असं वाटतं एक चांगला सिग्नल आपण सेट करू आणि ते होऊ शकतं वॅक्सिनेटेड झाल्यावरती. कसल्याच प्रकारची रिस्क नाहीये. तर त्या विषयावरती मला असं वाटतं की मी अजूनही आशावादी आहे आणि मी अय्यरांना विनंती करतो की त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना नक्की, मला असं वाटतं त्यांच्याशी चर्चा करून मला वाटतं त्यांना नक्की यश मिळेल. कारण आणि हे मोठं अधिवेशन ज्यात सर्व प्रकारची चर्चा, अगदी आपण सगळे कोविडचे नॉर्म्स पाळू, सगळ्यांचं वॅक्सिनेशन व्यवस्थित करून घेऊ, अजून काही क्वारंटाईन सारखे आमच्यासाठी आमदारांसाठी सिद्धार्थ शिरोळे दिल्या तर त्या पण पाळू. सिद्धार्थ शिरोळे अधिवेशन व्हायला पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. सिद्धार्थ शिरोळे, संवाद साधून समोरच्या व्यक्तीला कन्व्हिन्स करण्यामध्ये सचिन अय्यरांचा हात कुणी धरू शकत नाही, त्यामुळे ते निश्चितपणे मुख्यमंत्र्याकडे हा मुद्दा मांडतील. नक्कीच आहे. विधिमंडळातील एक सदस्य या नात्याने माझी भूमिका आणि अनेक आमदारांची भूमिका आज शरदजींच्या सारखीच असेल. पण मी दुसरी बाजू जी मांडतोय किंवा जी परिस्थिती आहे, आपण अजून लॉकडाऊन मध्ये आहोत, ह्याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. आणि नक्कीच ज्यावेळी अधिवेशन सुरू होईल, अधिवेशन मध्ये बीएससी मध्ये 2 दिवसाचा प्रोग्राम ज्यावेळी ठरवला जातो, आमदार मागणी देखील करू शकतात आणि त्या आमदारांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून शासन पण फ्लोर ऑफ द हाऊस वरती योग्य रीतीने योग्य डिसिजन घेऊ शकतात ना. याच्या अगोदर देखील प्रेसिडेंट झालेले आहेत की जिकडे 1 आठवड्याची मुदत होती, पण आपण शेवटच्या दिवशी आपण ते वाढवण्याची पण भूमिका आपण घेतोय. ते देखील उद्या भविष्य काळामध्ये होऊ शकतो. पण आता जो सरकारने प्रोग्राम ठरवलेला आहे, ही तिसरी लाट डोळ्यासमोर ठेवून शरदजी जे नेहमी म्हणतायत की वॅक्सिनेटेड केल्यानंतर रिस्क नाहीये, असा कुठेही जगामध्ये हे सिद्ध झालेलं नाहीये की वॅक्सिनेट झाल्यानंतर माणूस त्याला कोविड होत नाहीये. आणि म्हणून तो निवळ फक्त युक्तिवादवरती आपण परत दिवस वाढून घ्यायचं, हे काय योग्य होणार नाही. पण नक्की जे आमदारांच्या भावना आहेत किंवा त्यांचे जे म्हणणं आहेत की हा विधिमंडळ हा व्यासपीठ असतो त्यांना बोलायला, त्या मताशी मी सहमत आहे. पण दुसरी बाजू पण महत्वाची आहे की कोविडच्या अत्यंत भयंकर परिस्थितीमध्ये पण लोकांचा ये जा किंवा लोकांना जे आज इनकन्व्हिनियन्स किंवा काय उद्या भविष्य काळामध्ये जे संकेत द्यायचे असतात, राज्य शासन म्हणून म्हणा किंवा शासनाचे एक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून देण्याची भूमिका घेतली जाते, त्यावेळी या भूमिकेतून आपण कुठेतरी लोकांना हे संकेत देतोय की ही कालविधी ही छोटी यासाठी केलेली आहे की अजून लॉकडाऊन सुरू आहे. नांदेडकडे म्हणतो, तुम्हाला काय म्हणायचं होतं मगाशी? संसदीय लोकशाही हे अतिशय महत्वाचं स्थान आहे. सर्व प्रकारचे निर्णय संसदीय लोकशाहीत चर्चेने घेतले जावेत अशी अपेक्षा आहे. आपल्या घटनाकारांची पण ती अपेक्षा आहे. अर्थसंकल्पानंतर होणारं जे पावसाळी अधिवेशन असतं ते अनेक अर्थांनी महत्वाचं असतं. पुरवणी मागण्या समोर येतात, निधी कसा खर्च केला गेला नाही किंवा कोणत्या दिशेने तो जायला हवा याच्याविषयी खूप मोठ्या प्रकारे वैचारिक घुसळण या ठिकाणी अपेक्षित असते. आता तर कोविडच्या परिस्थितीमुळे राज्य शासनाच्या अंदाजपत्रकावर खूप मोठी कात्री लागायची शक्यता आहे. मग ते खर्च कोणते असावेत, कोणत्या योजनांवरचा पैसा कोविडसाठी डायव्हर्ट केला जावा, या सगळ्याची चर्चा आमदारांना विश्वासात घेऊन होणार नसेल तर मला असं वाटतं शासन चुकतंय. शासनाने एक लक्षात घेतलं पाहिजे की 6+6+6 असे एकत्र येऊन 18 मिळवलेले जे गुण आहेत त्यापेक्षा खूप मोठी संख्या एकट्या विरोधी पक्षाची आहे.
त्यांचे 105 आणि आता तर 106 आमदार आहेत. त्यामुळे या विरोधी पक्षाला काय म्हणायचंय हे सांगण्याची अत्यंत उत्तम जागा ही विधिमंडळाचं अधिवेशन असते. या विरोधी पक्षांनी देखील आचरटपणा न करता शासनाला योग्य त्याच दिशा द्यायला हव्यात. दररोज आमचा शपथविधी आहे असं बोलू नये, पण त्याच वेळेला त्यांची हवा काढण्यासाठी अधिवेशनाचा मंच सरकारनी उपयोगात आणावा आणि अजूनही वेळ गेलेली नाही. अधिवेशनाचा कालावधी वाढवावा आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी योग्य ठिकाणी योग्य मंचावर उपलब्ध करून द्यावी. नाही बिलकुल की ही संधी सगळीकडे निश्चितपणे येईलच. पण जेव्हा विरोधी पक्ष राज्यपालांना जाऊन भेटतात, मग वारंवार परत राज्यपालांनी एखादं पत्र लिहिलं की पुन्हा मुद्दा येतो, जसं सचिन अहिरांनी उपस्थित केला की विधानसभेच्या अध्यक्षाच्या रिक्त पदाबद्दल राज्यपालांना लवकर लक्षात आलं, पण गेली वर्ष दीड वर्ष सरकार जो 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा फॉलोअप घेत आहे याची काही आठवण होत नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी जाऊन शुभेच्छा दिल्या, संजय राऊतांनी ट्विट केलं की त्या बदल्यात 12 आमदारांचं रिटर्न गिफ्ट कदाचित सरकारकडं राज्यपाल देतील. तर हे जे मुद्दे आहेत याच्यावर काय? याबाबत मला फक्त 1 मिनिट बोलायचंय. 12 सदस्यांची नेमणूक न होणं, ते पत्र राज्यपालांच्या सचिवालयातही न मिळणं या गंभीर बाबी निश्चित आहेत. पण अध्यक्षाची निवडणूक ही कायदेशीर बाब आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या नियमांमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे अधिकार राज्यपालांना दिलेले आहेत. त्यामुळे 12 सदस्यांची नेमणूक आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हे पूर्णतः वेगळे मुद्दे कायदेशीररित्या आहेत. त्याचमुळे विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीचा पेच येत्या 2 ते 3 दिवसात कसा सोडवला जाईल हे बघणं राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचं ठरणार आहे. अगदी खरं आहे की हा पेच कसा सोडवला जाईल आणि त्याच्यात पुढे काय काय गोष्टी पार पडतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. मला अगदी शेवटी थोडक्यात सचिन अहिर आणि सिद्धार्थ शिरोळे दोघांनाही विचारायचं आहे की या अधिवेशन कालावधीसाठी जसं जनतेचे प्रश्न म्हणून, मुंबईकरांचे प्रश्न म्हणून सचिन अहिर आणि पुणेकरांचे प्रश्न म्हणून आणि राज्यातले इतर काही आपल्याच सहकारी आमदारांचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करणार का, की किमान काही दिवस याच आमदारांवरती बाकी काही अटी आणि शर्ती लागू करून आपण हे अधिवेशन पार पाडू शकतो किमान आठवडाभर? सकारात्मक भूमिका राहील. पण मी म्हटल्याप्रमाणे की बीएससी मध्ये हा मुद्दा डिस्कस झाल्यानंतर त्याचा तो अधिकार हा शासनाचा आहे. विधिमंडळामध्ये ज्यावेळी या विषयावरती अधिवेशन सुरू होईल, लोकप्रतिनिधी म्हणून सर्वजण ती भूमिका मांडू शकतात. पण मी एक नक्कीच याच्यातून मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून सांगेन की नजीकच्या काळामध्ये ज्यावेळी लॉकडाऊन अजून शिथिल होईल त्यावेळी विभाग वाईज आमदारांबरोबर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी, जेणेकरून आणि विरोधी पक्ष नेत्यांनी यांच्याही घेऊन, जेणेकरून त्यांच्या भागातल्या काही समस्या आहेत, त्यांच्या भागातल्या काही समस्या ज्या त्यांना जे भावना व्यक्त करायचे ते अधिकारी टू अधिकारी आणि संबंधित लोकांना घेऊन आपण सोडवण्याचं काम करू शकतो का, ही एक नक्कीच सूचना मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करेन. धन्यवाद सचिन अहिर, सिद्धार्थ शिरोळे आणि नानिवडेकर मॅडम, तुम्ही आलात आणि चर्चेत सहभागी झालात. पुढे अधिवेशनाचा कालावधी राज्यपालांच्या पत्रानुसार सरकार त्यांना उत्तर देऊन कशा पद्धतीने विचार करतं आणि वाढवणार का, हाही एक मुद्दा आहे. आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल तर आता चर्चा सुरूच झालेली आहे, त्यामुळे त्याच्यात काय पुढे होतं हे आपल्याला निश्चितपणे बघावं लागेल. अधिवेशनाच्या 2 दिवसाच्या घडामोडींचा पाठपुरावा तर आपण निश्चित करत राहू आणि याबद्दल पाठीमागे घडणाऱ्या राजकीय घडामोडी याबद्दल देखील आपण सतत त्याच्या बातम्या आणि त्या गोष्टींचा पाठपुरावा करत राहू. इथंच थांबू. नमस्कार.